गेल्या काही दिवसांपासून बर्ड फ्लूच्या रोगानं पुन्हा एकदा राज्यामध्ये शिरकाव केला आणि याचा थेट परिणाम हे कुक्कुटपालन व्यावसायिक आणि अंडे विक्रेत्यांवरती झालेला आहे। किरकोळ व्यापारी यामुळे अडचणीमध्ये सापडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंड्याची विक्री केली जाते आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी अंडे विक्री हा त्यांच्या पालनपोषणाचा महत्त्वाचा व्यवसाय आहे। याच व्यवसायामधून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। आपल्यासोबत काही एक अंडे विक्रेते आहेत, आपण त्यांना विचारूयात मागच्या 15 दिवसापासून कोणती अफवा सुरू आहे आणि तुम्हाला त्याचा त्रास काय होतोय? सर आता सध्या तर धंदे ठप झालेले आहेत, त्यामुळे थोडा कमी फार चाललेला आहे माल आणि ते सेलावर कमी फरक पडतो आणि अंड्यामुळे काय होत नाही। अंड्या काय उकडून खातात आपण, आता करून खातात त्याच्यापेक्षा काय ते तितका ते नाही त्याच्यात चांगला काय पहिले भाव काय होते, आता भाव काय? सध्या तर भाव होते 190 पर्यंत चालला होता। आता या अफवामुळे 150 130 140 वर आला आणि लय फरक पडला आणि कमी आहे सेल। साम टीव्हीच्या ग्राहकांना हे तुम्ही सांगा की पहिले एक अंडा किती रुपयाला होता आणि आता एक अंडा किती रुपयाला आहे? आता सध्या पहिले 7 रुपयाला चालला होता, आता 5 रुपयाला आला। हे महत्त्वाचं आहे। नागरिकांनी वेगवेगळ्या अफवांवरती विश्वास ठेवल्यामुळं सर्वसामान्य व्यापाऱ्याला काय त्रास होतो हे पुढे आलेलं आहे। 7 रुपयाचं अंडं आता केवळ 5 रुपयाला जाते, म्हणजे एका अंड्यावरती 2 रुपयाचं लॉस आहे। हो सर, सध्या तर लॉस आहेत आणि सरकारनं काहीतरी याच्यात काळजी घ्यावी आणि काहीतरी सोय लावा। म्हणजे या 2 रुपयामध्ये तुमचा लॉस किती एका अंड्यावर? एक अंड्यावर आमचा सध्या आता मुद्दलीच व्हायला सध्या काहीच उरा नाही, त्याच्यात मामला ठप झालेला आहे सध्या। हो, लोकांना तुम्ही आव्हान काय कराल? लोकांना आम्ही आवाहन करणार की या अंड्यामुळे काय होणार नाही, अंड्यामुळे काय होतच नाही, हे पौष्टिक आहे, याला खायला पाहिजे याला। आपण जर पाहिलं तर हा किरकोळ व्यावसायिक आहे। आपलं नाव काय? आपलं नाव आहे सध्या सय्यद अफसर सय्यद मुसा। सय्यद अफसर सय्यद मुसा असं या किरकोळ व्यापाऱ्याचं नाव आहे। सकाळी उठणे आणि अंडे घेऊन बाजारामध्ये विक्री करणे आणि त्यातूनच कुटुंबाची उदरनिर्वाह भागवणे असं दैनंदिन काम आहे। मात्र नागरिकांच्या अफवांना बळी पडल्यामुळं वेगवेगळ्या अफवांना बळी पडल्यामुळं या व्यापाऱ्याचं काय नुकसान होतं आहे आणि त्यामुळं ही जे अंडे आहेत ही यांना आता जवळपास 2 रुपये स्वस्त दराने विकावी लागत आहे आणि त्यामुळं या व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळं नागरिकांना आम्ही देखील हेच आवाहन करतोय की सरकारने जे काही आवाहन केलेलं आहे त्यावरती विश्वास ठेवून संडे हो या मंडे रोज खावे अंडे असं आवाहन आम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्हाला करत आहे। आणि व्यापाऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी देखील अफवांवर विश्वास न ठेवता या सगळ्या अफवांना बाजूला सारत पुन्हा एकदा या अंड्याचं सेवन केलं पाहिजे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।